नमस्कार, गुड मॉर्निंग। आज सकाळी घरातली कामं पटपट आवरली आणि नंतर आम्ही बाहेर पडलो 10-10:30 वाजता। आम्हाला जायचं होतं मूळचंदमध्ये म्हणून तर मुलांना कपडे वगैरे घेतली आणि हा जो ड्रेस आहे ना तर हा मला आवडलेला, पण शौर्याचे पप्पा नको म्हटले कारण असे जॅकेटचे ड्रेस वगैरे खूप पडलेत मुलांचे, शेरवानी वगैरे, आणि ते ड्रेसना लग्नाशिवाय आपण कुठल्या कार्यक्रमाला घालतच नाही किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल तर असे ड्रेस उपयोगाला येतात। मग मुलांना एकदम सिंपल साधे पण खूप छान क्वालिटीचे कपडे घेतले। तर मी पुढे दाखवेनच ते घरी गेल्यावर कोणते घेतले ते। नंतर मग हा एक ड्रेस मिस्टरांना आवडला होता तर हा घेतला आणि पहिला जो होता तर तो ट्राय करायला दिला होता, एक्सेल मला बसतो का बघायला, आणि हा ड्रेस मी घेतला। मला असेच ड्रेस घ्यायचे होते डेली यूजसाठी किंवा मुलांना स्कूलला आणायला सोडायला किंवा इथल्या इथं भाजीला वगैरे जाताना असे ड्रेस छान वाटतात आणि इथल्या इथं काय फिरायला वगैरे मस्त वाटतात म्हणून। नंतर मग मिस्टर बिल करत होते तोपर्यंत माझं चालू होतं बघायचं काय। नंतर बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की मला थंडीसाठी एक जॅकेट घ्यायचं होतं। तर नंतर परत गेलो आणि एक जॅकेट घेऊन आले मी। तर जॅकेटमध्ये थंडी आता सीझन नसल्यामुळं ना कलरच नव्हते, तर ब्लॅक वगैरे होते, ब्ल्यू हे ते, आणि मग एक रेड कलर होता तर तो रेड कलर घेतला। मूळचंदला जायचं कारण म्हणजे मला ना जी ट्रेंडिंगला साडी आहे ना ग्रीन आणि गोल्डन कलरची तर ती घ्यायची होती म्हणूनच गेलो होतो, पण तिथे गेल्यावर माझं माइंड चेंज झालं। मला एक ड्रेस आवडला म्हणून तो ड्रेस घेतला। जो रेड आहे ना तर त्यातच एक असा बेबी पिंक होता तर तो घ्यायचा होता म्हणून नंतर ड्रेसकडे वळलो आणि ड्रेस घेतला। तसंही आजकाल ना आमचे टेलर ब्लाऊजच लवकर देत नाही। माझा वटपौर्णिमेचा ब्लाऊज अजून दिला नाही आणि ॲनिव्हर्सरीपर्यंत काय ब्लाऊज भेटला नसता म्हणून मग साडीचा प्लॅन कॅन्सल केला, म्हटलं दिवाळीला साडी घेऊ। नंतर मग जाता जाता आम्ही इथं जोगेश्वरी मिसळला थांबलो होतो तर मिसळ खाण्यासाठी। तर मिसळ खूप छान होती, मुलांना पण खूप आवडली होती। जोगेश्वरी स्पेशल खूप छान होती मिसळ, फरसाणा वगैरे, त्याचबरोबर दही आणि एक स्वीट पण होतं त्यामध्ये। तर खूप टेस्टी होती, मुलांना खूप आवडली आणि मिस्टर पण म्हणत होते खूप छान आहे। त्याचबरोबर त्यांनी मसाला ताक पण दिलं होतं। तर मिसळ वगैरे खाल्ली आणि तिथून आम्ही निघालो घरी यायला। तर आम्ही ना नांदेड सिटीमधून येतो, हे सिंहगड रोडचंच मूळचंद आहे, तर नांदेड सिटीमधून आम्हाला जावं लागतं। घराच्या जवळपर्यंत आलो, अगदी 5 मिनिटात आम्ही पोहोचणारच होतो घरी। आणि जो पूल ओलांडून आम्ही येणार होतो तर तो पुलावरून रस्ताच बंद होता म्हणून आम्हाला नंतर सिंहगड रोडला जावं लागेल। मग म्हणून आम्ही ना मॅपवर बघितलं की शॉर्टकट आहे का, तर एक शॉर्टकट आम्हाला मिळाला खडकवासल्यावरून घराकडे यायचा। तर ना रस्ता खूप खराब होता, आम्ही मॅपवर बघत येत होतो तर रस्ता खूप खराब होता। शेवटी असं वाटायचं आपण चुकलो की काय, पण पुढं चांगला रस्ता लागला आणि मॅप खरंच आपल्याला कधी चुकवत नाही किंवा फसवत नाही। आपल्याला कधी वाटतं की मॅपनं आपल्याला फसवले, जरा जास्त वेळ का लागेना पण आपण योग्य त्या ठिकाणी योग्य त्या लोकेशनला जाऊन पोहोचतोच। आणि नंतर मग जाताना खडकवासल्यावरती आम्ही थांबलो होतो इथं आणि थोडा वेळ थांबलो, फोटो वगैरे काढले, मुलांनी पाणी वगैरे बघितलं। शौर्य खूप घाबरला होता, असं पडणारा पाणी पडणारा त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं ना, तर तो घाबरला होता म्हणून गाडीवरनं उतरलाच नव्हता सुरुवातीला, त्याला असं वेगळंच वाटायचं। आणि नंतर मग मी आणि स्वराज उतरलो, छान आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले, छान थोडंसं तिथं फिरलो, मग आम्हाला छान वाटत होतं। आणि आम्ही दोघेजण फोटो काढतो हे बघताना मग शौर्य नंतर थोडासा उतरला गाडीवरनं आणि मग थोडंसं त्याच्यासोबत पण फोटो वगैरे काढले आणि शॉर्ट व्हिडिओ मी त्याचा खडकवासल्याच्या धरणाचा जो आहे तर तो अपलोड केलेला आहे। आणि नंतर मग तिथून आम्ही निघालो घरी यायला निघालो आणि इकडं ना वातावरण खूप छान आहे, खडकवासल्याला खूप छान वाटतं तिकडचं। आणि नंतर घरी आले तर हे जॅकेट मी घेतलं होतं, घरी आले झोपलो थोडा वेळ आणि येताना ना हे बटाटे घेतले होते खालीच मी, म्हणजे येताना रस्त्यात, आणि लसूण, तर ते ठेवलं। संध्याकाळचं जेवण बनवलं, भाजी भाकरी आणि भात। उद्या श्रावणाचा पहिला सोमवार होता म्हणून शाबू भिजत ठेवला आणि चिक्की बनवून ठेवली। आणि ही कपडे मी दाखवते मुलांची आणलेली, तर ही पॅन्ट शौर्याला घेतली होती, कार्गो आहे आणि त्याच्यावरती हा शर्ट घेतला। तर कार्गोवरती टी शर्ट छान वाटतात, पण टी शर्ट आत्ताच आम्ही घेतलेत गेल्या 1-2 महिन्यामध्ये मुलांचे, आणि टी शर्टनं म्हणून असे शर्ट घेतले, त्याच्या पप्पाला हेच आवडले होते म्हणून। मूळचंदला कपडे छान मिळतात, तर एका पॅन्टची किंमत होती 1400 रुपये, तर त्या पॅन्ट 700 रुपयाला बसल्या आणि शर्टची किंमत 1400 होती, तर ते पण 700ला बसले। आणि हा एक ड्रेस मला घेतला आणि हा एक। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाय बाय।